होर्मुझची सामुद्रधुनी खुली करून इराणनं आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करावं आणि संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE वरील हल्ले त्वरित थांबवावेत असा कडक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे। नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीत दाखल झाले। त्यावेळी त्यांनी UAE राष्ट्रपतींसोबतच्या भेटीदरम्यान इराणला सूचक इशारा दिला। पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी भारताला दिलेल्या मदतीबद्दल संयुक्त अरब अमिरातीचे आभार मानले। भारत संयुक्त अरब अमिरातीसोबत मिळून काम करेल आणि शांतता, स्थैर्य व सहकार्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध राहील असं मोदींनी म्हटलं। पश्चिम आशियातील सद्य परिस्थितीवरही त्यांनी आपले विचार मांडले। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होतोय। त्यामुळे इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी खुली करत आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करावं अशी आठवण करून दिली। यावेळी मोदींनी UAE वरील हल्ल्यांचा निषेध नोंदवला। या कठीण काळात भारत UAEच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि यापुढेही राहील। भारत UAEला सर्वतोपरी मदत करेल। यावेळी पंतप्रधान मोदींनी UAE मधील परिस्थितीवरही आपलं मत व्यक्त केलं। भारत UAE वरील हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही देशाला लक्ष्य करणं हे अस्वीकार्य आहे असंही मोदींनी सुनावलं। या दरम्यान UAE आणि भारत या उभय देशांमध्ये काही महत्त्वाचे करार झाले। भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात सामरिक आणि संरक्षण भागीदारी अंतर्गत अनेक करारांवर स्वाक्षरी झाली। पेट्रोलियम साठे आणि LPG पुरवठ्याबाबतही करार झाले। गुजरातच्या वडनगरमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करण्यासाठीही एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली। या व्यतिरिक्त RBL बँक आणि सन्मान कॅपिटलमध्ये 5 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणाही यावेळी करण्यात आली। एकूणच काय तर इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धात सर्वाधिक झळ सोसावी लागलेल्या UAE वर होणारे हल्ले भारत खपवून घेणार नाही असं म्हणत कोणत्याही परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा असा सज्जड दम मोदींनी UAEच्या भूमीवरून इराणला दिलाय।